राज्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। काँग्रेस पक्षातून पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेवर गेले। दरम्यान शरद पवारांची साथ देत त्यांनी राष्ट्रवादीत जात काँग्रेसला रामराम ठोकला होता। अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। गेल्या 1.5 महिन्यांपासून नाशिकात त्यांच्यावर उपचार सुरू होते। ब्रेन स्ट्रोकमुळे पिचड यांचं निधन झाले। दरम्यान नाशिकमधून त्यांचं पार्थिव अकोलेमध्ये आणण्यात येणार आहे। त्यांच्यावर संध्याकाळी 4 वाजता आज अंत्यसंस्कार होतील। तर मधुकर पिचड यांच्या निधनानंतर शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। महाराष्ट्राचे आदिवासी समाजासाठी ज्यांनी आयुष्य दिले अशा आमच्या ज्येष्ठ सहकारी होते। अलीकडे त्यांची स्वतःची वजन नव्हती, पण त्या आजारावरती मात करतील असा आम्हाला लोकांना विश्वास होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।